नवापूर नगर परिषद व वीज वितरण विभागाचे एकमेकांवर मार्च एंडिंगचा दणका। महावितरण कार्यालयामार्फत आज सकाळी नवापूर नगर परिषदेकडे शहरातील बोरिंग तसेच पतदिव्याचे जानेवारी 2025 पासून जवळपास 60 लक्ष बाकी होते। त्या अनुषंगाने महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी आज नवापूर नगर परिषद कार्यालय तसेच शहराला पाणीपुरवठा करणारे मुख्य पाणीपुरवठा केंद्र, जलशुद्धीकरण केंद्र यांची वीज खंडित करण्यात आली। त्यातील मुख्य पाणीपुरवठा केंद्राचे बिल हे 70,000 चालू महिन्याचे असले तरी देखील महावितरण आडमुडी धोरण घेत शहराला पाणीपुरवठा करणारी जलवाहिनीची वीज तोडणी करत नगरपालिकेचे नाक दाबण्याचा प्रयत्न केला। त्याचवेळी नगरपरिषदने देखील वीज वितरण कंपनीचे उपकेंद्र तसेच कार्यालयीन मालमत्ता कर थकीत असल्याने वीज वितरण कंपनीचे मुख्य कार्यालय मुख्याधिकारी डॉक्टर मयूर पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत बांधकाम अभियंता विवेक भामरे, कर निरीक्षक स्वप्नील मिसाय, कर निरीक्षक विशाल पाटील, पाणीपुरवठा अभियंता प्रसाद सानप यांनी महावितरणचे मुख्य कार्यालय टाया ठोकट सील बंद करण्यात आले। वीज वितरण विभागाच्या मुख्य कार्यालयाच्या प्रांगणात उपकार्यकारी अभियंता शेख व मुख्याधिकारी डॉक्टर मयूर पाटील यांच्यात काही काळ वातावरण तापलेले दिसून आले। सर्व प्रकार जवळपास 2 तास सुरू असताना नगराध्यक्ष जयवंत जाधव तसेच वीज वितरणचे अधीक्षक अभियंता सावंत धाराले यांनी मध्यस्थी करत नगरपरिषदने 40 लक्ष बिल अदा केले, तर वीज वितरण विभागाने नगरपरिषदचा थकीत भरणा 46,000 भरणा करत प्रकरणावर पडदा पाडण्यात आला। वीज वितरण विभागाने नवापूर नगर परिषद कार्यालय तसेच पाणीपुरवठा मुख्य केंद्र यांची खंडित केलेली वीज जोडणी पूर्ववत करण्यात आली, तर नगर परिषदेकडून वीज वितरण विभागाचे टाळे उखडण्यात आले।